नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपले यशवंत डेअरी फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। आपलं चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की गोठ्यातल्या पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं बाबा, पाण्याची टाकी कुठली सिलेक्ट केली, किती साठवण क्षमता किती असावी, की त्याला आम्ही स्वच्छ राहण्यासाठी की गुरांना चांगलं पाणी भेटण्यासाठी काय करतो, पाणी गोठ्यामध्ये कसं किती तास उपलब्ध असावं आणि पाणी कमीत कमी काम करता किंवा कमीत कमी मनुष्यबळ लावता, कमीत कमी आपण तिथं जरी नसलो तरी आपल्या जनावरांना पाणी कसं उपलब्ध होईल मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम पाण्याची टाकी कुठली सिलेक्ट करायची, सिमेंट आहे फायबर आहे किंवा तुम्ही बनवू शकता सिमेंटची टाकी, पण फायबरची टाकी का नको, तर सिमेंटची टाकीच का हवी। तर उन्हाळ्यामध्ये किंवा वेगवेगळ्या सीझनमध्ये जसं सिमेंटची टाकी की ज्या सीझनमध्ये असेल त्या सीझन ॲब्झॉर्ब करून घेईल किंवा उन्हाळ्यात जर असेल तर गरम होणार नाही। पण जर फायबरची टाकी असेल, आपण जर फायबरची टाकी सिलेक्ट केली, प्लास्टिकची टाकी जर सिलेक्ट केली तर मग ती गरम होणारच आहे। फायबरच्या टाकीला गरम झाल्यानंतर मग गुरांना ते कमी टेम्परेचर कमी जास्त होणार, मग ती तुम्हाला तुमच्या जनावरांना ते ठीक नाही। त्यासाठी आम्ही पाण्याची टाकी सिलेक्ट करताना ही सिमेंटेड केली, जेणेकरून आपल्याला त्यातनं चुना पण लावा यावा किंवा आपल्याला त्यात उतरा यावं, स्वच्छ करा यावे। त्यामुळं आम्ही ती मजबूत असणारी एक सिमेंटची टाकी सिलेक्ट केली। त्यानंतर आपल्या टाकी साठवण क्षमता किती असावी, जसं आमच्याकडे आता पशु किती आहे, तर तुमच्याकडे जनावर किती आहेत, म्हशी गाय, आपल्याला पाणी किती लागेल, तर आमच्याकडे आता 10 येते, पण गोटा मोठा आहे, पण साधारणतः 10 येते आमच्याकडे। आता 10 पशूंच्या दरम्यान आम्हाला पाणी किती लागतं दिवसाला एक 2000 लिटर किंवा 1500 लिटर आम्हाला साधारणतः धुण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी लागतं। तर आम्ही टाकी सिलेक्ट करताना केली 3000 लिटर, 3 ते 3500 लिटर साठवण क्षमता असलेली टाकी सिलेक्ट केली। तर एक दिवस आपण पाणी यूज केलं पावसाळ्यात किंवा कशाना लाईटचा घोटाळा झाला, मोटरचा घोटाळा झाला, तर त्या दिवसामध्ये आपली तारांबळ उठू नये, ती 2 दिवस आपण काढावं। ह्या दृष्टीनं आपण स्टॉकमध्ये आपलं 1-2 दिवसाचं पाणी उपलब्ध असावं, त्यासाठी आम्ही टाकी सिलेक्ट करताना 3-4000 लिटर टाकी सिलेक्ट केली। तर आता पुढं विषय येतो टाकीला चुना का लावावा। तर बऱ्याच ठिकाणी गेलो तर टाकी सिमेंटची टाकीच होती किंवा प्लास्टिकची टाकी असो, त्यामध्ये जंतू चालतं, किडं, जसं लाल किडं असतं ना तसं किडं, ते जसं आपण त्या टाकीत पाण्यात आपल्या जर किडं पडलं असतं किंवा आळे असतील तर आपण पाणी पिल का, किंवा आपलं आरोग्य त्यामुळे बिघडेल का, जसं हगवून लागणं, पोट फुगणं, ह्या गोष्टी तर होत असते सगळ्यांना। तसं ती पशु आहे, ती जनावर आहे, ती जीव आहे, त्याला पण ती गोष्ट होणार आहे ना। त्यामुळं टाकीला आपल्या 15 दिवस 3 आठवड्यात एकदा चुना लावून घेणं गरजेचं आहे। तसं चुना लावण्यामुळे चुन्यात काय असतं, कॅल्शियम असतं, तर गुरांचं कॅल्शियम रिकवर होईल, प्लस गुरांना चांगलं पाणी भेटेल, पाणी स्वच्छ राहील। त्यामुळं टाकीला चुना लावून घ्या। टाकीला झाकण असलं तर योग्य, झाकण जर असलं तर आपलं झाकण लावून ठेवणं, किंवा बारीक जर टाकीचं आमचं जसं सिमेंटची टाकी आहे, बारीक होला एक बारीक, त्याच्यावर काय जर आपलं झाकलं म्हणजे काहीही झालं तरी टाकीमध्ये कोणी काय टाकू नये, जसं काय पडू नये, ह्यामुळे आपलं टाकीचं होली बारका असावं, त्या दृष्टीनं आम्ही ती केलेलं आहे। किंवा 24 अजून पुढे विषय येतो, आपल्या गोठ्यामध्ये 24 तास पाणी असावं। पाणी जसं स्टॉकमध्ये असतं तसं आपल्या गोठ्यामध्ये 24 तास पाणी असावं। पाण्याचं सोर्सही आपल्या घराजवळ असावा, जसं बोर आहे किंवा काय, आपण लांबणं पाणी त्यात आपलं वाचावं, नंतर दिवसात उपलब्ध राहू शकत नसतं। मी बऱ्यापैकी गोट्यांना व्हिजिट केलेली, सुट्टीमध्ये जातो आम्ही, व्हिजिट करतो, तर तिथं कुठं बॉल सिस्टीम आहे, म्हणजे वॉल सिस्टीम, जसं आपण गायनं मुंडकं लावलं पाणी पिली, ही सिस्टीम पण योग्य आहे। पण मशीनच्या गोट्यामध्ये साधारणतः मला तसं जास्त आढळलं नाही। तर मशीनना का तर आढळत नाही, तर मशीनना टेम्परेचर सहन होत नाही, तर टेम्परेचर सहन होत नाही, मग त्यासाठी आम्ही काय केलं, गव्हाणी केल्या। गव्हाणीमध्ये सकाळी आमचा 9-10ला 9-9:30ला चारा होऊन जातो, 9ला आम्ही 9 नंतर पाणी सोडतो। ती पाणी साधारणतः 3 वाजेपर्यंत 3:30 वाजेपर्यंत गोठ्याचं, मग म्हशीला कधीही ताण लागली किंवा काय जरी झालं, की पूर्ण कुठल्याही म्हशी असं किंवा तुमचं गाय असो, त्याचा विषय नसतोय, पण कधीही त्यांना वाटलं बा पाणी प्यायचं आहे तर ती उठून पाणी पिऊ शकते। आणि तर कमीत कमी मनुष्यबळ लागावं, जसं पाणी पाजणं, ही आमचा खर्च, टाइम किंवा ते काम वाचून जातं। तर सगळं झालं, टाकीला कॉक सिस्टीम केलेलं आहे, कॉक फिरवला, आपल्याला जेवढं आपल्या गुरांना पाणी, जनावरांना पाणी लागतं तेवढं पाणी भरून ठेवलं, विषय संपला। त्यामुळं साठवण क्षमता झाल्यानंतर परत ना तुमचे 24 तास पाणी उपलब्ध, टाकीला चुना लावणं, कमी मनुष्यबळ लागणं, त्या पाण्याची व्यवस्था अशी असावी, असे आम्ही दृष्टीनं नियोजन करून आमच्या टाकीचे पाण्याचं व्यवस्थापन जास्त, किंवा आमच्या गोठ्यातलं पाण्याचं व्यवस्थापन असतं ते आम्ही। आमच्या गोठ्यातील पाणी व्यवस्थापन हा विषय कसा वाटला हे नक्की सांगा, व आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा।